प्लॅनचेट। मित्रांनो, तुमच्यापैकी खूप जणांनी प्लॅनचेट बद्दल खूप ठिकाणी ऐकलं असेल किंवा कोणत्या ना कोणत्या मूवीज मधून प्लॅनचेट काय असते हे ऐकलं किंवा पाहिलं जरूर असेल की कशा प्रकारे प्लॅनचेट करून एखाद्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला बोलवलं जातं आणि त्या आत्म्याशी बोलले जाते। चला, या तर झाल्या काल्पनिक गोष्टी, पण मित्रांनो, जर मी तुम्हाला म्हणालो की या काल्पनिक गोष्टी नाहीयेत, या 100% रिअल गोष्टी आहेत, तर तुम्ही यावर विश्वास ठेवतील का? मित्रांनो, आजच्या स्टोरीचा किस्सा पण अगदी तसाच आहे, काही अतिउत्साही तरुणांसोबत घडलेला, आणि जे या सगळ्यातून वाचलेत ना, ते आज देवाचे आभार मानतात। मित्रांनो, ही स्टोरी आपल्याला विराज पाटील या तरुणाने ईमेल केली आहे। या स्टोरीमध्ये घडलेला एक एक प्रसंग विराज आणि त्याचा मित्र कपिल याच्यासोबत घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे। आणि पहिल्यांदा जेव्हा मी ही स्टोरी वाचली तेव्हा मी सुद्धा विचारात पडलो की खरंच आजच्या ॲडव्हान्स युगामध्ये असं काही होऊ शकते का? त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी विकास आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या स्टोरी टेलर विकास या यूट्यूब चॅनलवर। चला तर मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या स्टोरीला। विराजने कोल्हापूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं। त्या कॉलेजमध्ये शिकायला मुंबई आणि पुण्यातलीच मुलं जास्त होती। विराज आत्तापर्यंत कधीही घर सोडून बाहेर राहिला नव्हता, पण त्याला हॉस्टेलमध्ये राहावं लागणार होतं। यात त्याला जेवढी मजा वाटत होती तेवढंच त्याला घरापासून दूर राहण्याचं दुःखही वाटत होतं। विराजने कॉलेजचे हॉस्टेल न घेता प्रायव्हेट हॉस्टेल घ्यायचं ठरवलं होतं आणि त्याला त्याच्या मनाप्रमाणे कॉलेजच्या जवळच एक प्रायव्हेट हॉस्टेल देखील मिळालं। त्या प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये एकाला एक लागून अशा 10 खोल्या होत्या। तिथल्या प्रत्येक खोलीमध्ये 2 ते 3 जण राहत होते। त्यावेळी त्या हॉस्टेलमध्ये 7 ते 8 जण नवीन ॲडमिशन झालेली मुले राहायला आली होती आणि उरलेले बाकी सगळे सिनियर्स, म्हणजे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकणारे दुसरे स्टुडंट राहत होते। विराज सोबत कपिल नावाचा एक मुलगा जो मुंबईचाच होता, तो त्याचा रूम पार्टनर होता। कॉलेज सुरू होऊन आता 2 महिने उलटले होते आणि विराजचं तिथे आता छान मनही रमायला लागलं होतं। कॉलेज लाईफ, हॉस्टेल लाईफ मस्त एन्जॉय करत होता। त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे त्याची त्याच्या सिनियर सोबत छान मैत्रीही झाली होती। आधी वारंवार घरच्यांची येणारी आठवण आता हळूहळू कमी होत चालली होती। त्यात विराजचा रूममेट ही स्वभावाला खूप चांगला होता आणि त्या दोघांची आता घट्ट मैत्रीही झाली होती। असंच एक दिवस रात्री 7:30 ते 8च्या सुमाराला जेव्हा सर्वांची जेवणं उरकली होती तेव्हा शेजारच्या रूममधला प्रवीण दादा काहीतरी बोलत विराजच्या रूममध्ये आला। प्रवीण दादाला सर्व ज्युनियर्स दादाच बोलायचे, कारण तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता आणि त्याच्या पाठोपाठ हॉस्टेलमधले 7 ते 8 जणही आले। त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं। तेवढ्यात प्रवीण दादा विराजला म्हणाला, विराज, आज रात्री ठीक 12 वाजता आपल्याला इथे प्लॅनचेट करायचं आहे। सोबत आलेल्या मुलांचा मिक्स प्रतिसाद होता। काही जण खूप एक्साइटेड वाटत होते, काही खूप भीतीमध्ये वाटत होते, तर काहींना प्लॅनचेट हे काय असते मुळात हेच माहीत नव्हतं, तर काहींनी प्लॅनचेट हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता। थोड्या वेळात कपिल प्रवीण दादाला म्हणाला, दादा, काही होणार तर नाही ना? कारण मी ऐकलं आहे की हे सगळं खूप खतरनाक असते। त्यावर प्रवीण दादा कपिलला चूप करत म्हणाला, अरे, मी खूप वेळा प्रयत्न केलाय, कधी कोणी आलंच नाही, पण आपण आज प्रयत्न करू आणि काळजी नको करू, खूप मजा येते। बस एवढंच काहीसं तो बोलला आणि बाकीच्यांसोबत रात्रीची प्लॅनिंग करत ते सगळे आपल्या रूममध्ये परत निघून गेले। इथे विराज अजूनही कन्फ्यूज होता। तेवढ्यात कपिल विराजला म्हणाला, अरे विराज, तुला माहिती आहे का प्लॅनचेट म्हणजे काय असते? त्यावर विराज म्हणाला, काय असते? त्यावर कपिल म्हणाला, अरे, ती लोक कोणत्या तरी मृत व्यक्तीच्या आत्म्याला बोलवणार आहेत आणि तिच्याशी संपर्क साधणार आहेत, त्या आत्म्याला प्रश्न विचारणार, आणि ते सुद्धा इथेच आपल्या रूममध्ये। हे ऐकून विराजच्या तोंडून पहिला शब्द हाच निघाला, काय? अरे, वेडेबिडे झाले की काय ही लोक? आणि यासाठी त्यांनी आपलाच रूम निवडला? आता विराज आणि कपिलला हेही वाटू लागले होते की कदाचित ते दोघेही नवीन आहेत आणि त्यांनी यासाठी त्यांचा रूम निवडला असेल। पण त्यांच्यासमोर हा प्रश्न होता की सिनियर्सला नको तरी कसं म्हणायचं? या सगळ्या विचाराने विराज आणि कपिलला चहूबाजूने भीतीने ग्रासून टाकले होते। विराजला तर हेही वाटत होतं की खरंच एखादी खरीखुरी आत्मा आली तर, आणि त्या आत्म्याने आपल्याला काही केलं तर?
असे खूप प्रश्न त्या दोघांना पडले होते. ते दोघे मनातून इतके घाबरले होते की देवाला हेच साकडं घालत होते की ही वेळ इथेच थांबावी आणि रात्रीचे 12 कधी वाजूच नये. आणि बघता बघता ती वेळ आली. रात्रीचे 12 वाजताच प्रवीणदादा सगळ्यांना हाका मारत विराज आणि कपिलच्या रूममध्ये आला. एकामागोमाग एक एक करत सगळेजण जमा होत गेले. प्रवीणदादाकडे एक मेणबत्ती होती आणि एक मोठा पांढरा जाड कागद. त्यावर मोठ्या अक्षरात A to Z आणि 0 to 9 असे लिहिले होते आणि त्याच्याच खाली यस आणि नो हे लिहिलं होतं. प्रवीणदादाने आलेल्या आत्म्याशी संपर्क साधण्यासाठी हे खास बनवले होते. दादाने पूर्ण हॉस्टेलची लाईट घालवायला सांगितली आणि सोबत आणलेली ती मेणबत्ती पेटवली आणि त्या मेणबत्तीच्या समोर तो कागद ठेवला. हे सगळं बघून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांमध्ये आता हळूहळू भय वाढतच चालले होते. आता पूर्ण हॉस्टेलमध्ये एक भयान शांतता पसरली होती. तेवढ्यात प्रवीणदादा डोळे बंद करून काही मंत्र बोलायला लागला. प्रवीणदादा मंत्र बोलत असताना बाकीचे सर्वजण एकटक फक्त त्याच्याकडे बघत बसले होते. तिथे जमा असलेल्या बाकी मुलांना आपल्या आजूबाजूला बघायची देखील हिंमत होत नव्हती. तरी दादाचे हे मंत्रोच्चार 10 मिनिटे तरी चालूच होते. नंतर दादाने कॉईन काढून त्या लिहिलेल्या बोर्डवर ठेवला आणि त्यावर बोट ठेवले आणि मंत्र बोलता बोलता मध्येच शांत झाला. आता प्रत्येकाची भीती आणि उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आत्मा खरंच आली आहे का नाही कुणाला काहीच समजत नव्हते. तरीही दादा अजून तसाच तिथे 2 मिनिटं स्तब्ध बसला असेल आणि अचानक त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला, अरे यार नाही, यावेळी पण कुणीच आलं नाही. बस एवढंच काहीसं ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण दादा मात्र निराश दिसत होता. तो तसाच उठला आणि आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेला. त्याच्या पाठोपाठ बाकीचे बडबड करत तिथून निघून गेले. सगळे जाताच विराज आणि कपिलही आपल्या झोपायची तयारी करू लागले. मात्र विराजच्या डोक्यामध्ये अजूनही सगळं तेच चालू होतं. त्या रात्री त्याला धड झोपही लागली नव्हती. खरंच असं काही असतं का? असं करून एखाद्या आत्म्याला बोलवता येते का? विराजच्या डोक्यामध्ये असे एक नाही 100 प्रश्न आले होते, पण त्याची उत्तरं त्याला मिळाली नव्हती. पण दुसऱ्या दिवसापासूनच विराज रूममध्ये असल्यावर त्याला खूप अस्वस्थ वाटायला सुरू झाले होते. त्याचे कशातच मन लागत नव्हते. त्याला हेही वाटत होतं की कदाचित त्या दिवशीच्या घटनेमुळे घाबरून त्याला असं वाटत असेल, म्हणून त्याने या बाबतीतलं कपिलला काही सांगितलं नव्हतं. रात्री झोपेत मध्ये मध्ये विराजला रूममध्ये कुणाचा तरी वावर आणि कुणाचा तरी संवाद जाणवायचा, पण तो कदाचित कपिलच असेल असे समजून तो या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष करायचा. असेच एक दिवस जेव्हा विराज कॉलेजमधून अर्धा तास लवकर आपल्या रूमवर आलेला, तेव्हा त्याने पाहिलं की तेव्हा हॉस्टेलमध्ये दुसरं कुणीच आलं नव्हतं, कारण कॉलेज अजून सुटलं नव्हतं. रूमवर येताच तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला, पण थोड्या वेळातच त्याला त्याच्या नावाची हाक ऐकू आली. तो आवाज त्याच्या रूममेट कपिलचाच होता. विराज बाथरूममधूनच त्याला म्हणाला, आलास तू पण? आम्हाला लवकर सोडलास प्रॅक्टिकलवरून. आणि बोलता बोलता जेव्हा तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की तेव्हा त्याच्या रूममध्ये दुसरं कुणीच नव्हतं. विराज पटकन रूमच्या बाहेर जाऊन बाहेरच्या रूमवर नजर टाकली. तेव्हा त्याने पाहिलं की बाहेरच्या सगळ्या रूम अजूनही लॉकच होत्या. आता या प्रसंगाने विराजला विचार करायला भाग पाडले होते. मनामध्ये भीतीने घर करायला सुरुवात केली होती. कॉलेज सुटल्यावर कपिलही आला. तो आल्या आल्या विराजचा पहिला प्रश्न त्याला हाच होता, तू आज लवकर आला होतास का? त्यावर कपिल बोलला, असं का बोलतोयस? तुझ्या समोर तर मी आत्ता कॉलेजहून येतोय. कपिलचं पण म्हणणं बरोबरच होतं. तो नुकताच कॉलेजवरून आलेला. तरीही विराजचा असा त्याला प्रश्न विचारणं हे त्याला देखील विचारत टाकणारं होतं. शेवटी कदाचित हा आपला भासच असेल असा विचार करून विराजने तो विषय तिथेच सोडून दिला. आता या गोष्टीला 2 ते 4 दिवस होऊन गेले असतील. ते दोघेही रूममध्ये गाढ झोपेमध्ये असताना अचानक विराजला त्याच्या अंगावर काहीतरी जड आहे असं जाणवायला लागलं आणि त्यामुळे त्याला पटकन जाग आली. तेवढ्यात विराजने पाहिलं की त्याच्या अंगावर कोणीतरी बसलंय आणि त्याला घट्ट जखडून ठेवलंय. त्याला काय करावं हेच काही सुचेना. भीती काय असते याची त्याला जाणीव झाली होती. तो जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्दच त्याच्या कंठाच्या वर येत नव्हता. तो पूर्ण घामाने पार भिजला होता. त्यानं कितीही प्रयत्न केला तरी त्याची पकड सैल होत नव्हती. तो जीवाच्या आकांताने खूप जोर लावत होता त्याच्या पकडीतून सुटण्यासाठी, पण तो
आणि ओरडण्यासाठीही. कदाचित हाच माझा अंत आहे असंच विराजला वाटायला लागलं होतं. तेवढ्यात अचानक विराजच्या तोंडातून जोराने आवाज निघाला, कपिल कपिल. आवाज ऐकताच कपिलही हडबडून उठला आणि काय झालं म्हणत त्याने पटकन लाईट लावली. विराजने जोरजोराने धापा टाकत त्याला सगळा घडलेला हा प्रसंग सांगितला. हे सगळं भयावह ऐकून कपिलच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आता तोही खूप घाबरलेला होता. विराजचं सगळं ऐकून कपिलही त्याला म्हणाला, अरे मलाही गेले काही दिवसापासून आपल्या रूममध्ये खूप भास होत आहेत. जसं काही आपल्याबरोबर इथे तिसरा कोणी आहे. मला तुला हे सगळं आधीच सांगायचं होतं, पण तू घाबरशील म्हणून मी काहीच बोललो नव्हतो. त्या दोघांनी कशीबशी ती रात्र जागून आणि लाईट चालू ठेवून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या दोघांनी हॉस्टेलवाल्या काकांना गाठलं. त्यांना आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि ते दोघे त्या हॉस्टेलवाल्या काकांना म्हणाले की आता आम्हाला त्या रूममध्ये राहायचंच नाहीये. एवढं बोलून ते दोघे तिथून निघून गेले. तरी विराज आणि कपिलला त्या रूमबद्दल खूप शंका होत्याच. त्यासाठी त्या दोघांनी हॉस्टेलची आणि त्या राहत असलेल्या त्या रूमची बाजूच्या एरियामध्ये सगळी चौकशी केली. आणि तेव्हा यापेक्षाही अजून भयानक सत्य त्यांच्यासमोर आलं. त्या रूममध्ये एका अतृप्त आत्म्याचा वास होता. त्या दिवशी ब्लाइंड करत असताना त्या आत्म्याला तिथे बोलवलं गेलं होतं हे त्या दोघांच्या लक्षात आलं होतं. त्यांना पक्क माहीत होतं की हे सगळं त्या ब्लाइंडच्या दिवशी झालं असणार. त्या दिवशी खरंच प्रवीण दादा त्या आत्म्याला बोलवण्यामध्ये यशस्वी झाला होता, पण तिला त्याने परत पाठवलं नव्हतं, कारण त्याला समजलंच नव्हतं की तिथे आत्मा आला आहे. जेव्हा त्या रूमची सगळी माहिती काढली तेव्हा असं कळलं की ती आत्मा एका मुलीची होती. तिचा आकस्मिक मृत्यू त्याच रूममध्ये झाला होता आणि तेव्हापासूनच ती अतृप्त भटकत होती. कदाचित मुक्ती मिळायच्या शोधात असेल ती, पण असतील तिच्याही काही अतृप्त इच्छा. म्हणूनच त्या दिवशी तिने ब्लाइंड प्रतिसाद दिला होता. त्या रूमबद्दल बाहेरून एवढं सगळं ऐकल्यानंतर विराज आणि कपिलने लगेच ती रूम सोडून दिली आणि आपलं सामान घेऊन कॉलेजच्या हॉस्टेलला शिफ्ट झाले. त्यानंतर त्या काकांनी ज्यांची ती रूम होती त्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांनी तिथे एक पूजा केली आणि त्या आत्म्याला शांत करून परत पाठवले. पण अजूनही त्या रूममध्ये कुणाची राहण्याची तर काय, पण जायचीही हिंमत होत नाही. पण अजूनही विराजला आणि कपिलला कधी कधी कॉलेज हॉस्टेलमधून येताना जाताना असा भास होतो की ती त्याच रूमच्या खिडकीतून त्यांच्याकडे एकटक बघतेय. मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. स्पेशली तुमच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मित्रांना तर जरूरच शेअर करा. मित्रांनो, जर तुम्हालाही अशाच हॉरर सस्पेन्स स्टोरी पाहायला किंवा ऐकायला आवडत असतील तर आपल्या स्टोरी टेलर विकास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण अशाच भन्नाट स्टोरीज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतच असतो. चला तर मित्रांनो, आता वेळ झाली तुमची सगळ्यांची रजा घेण्याची आणि परत भेट होईल अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.